मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या घटली आहे. तर या घटनेतील आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 इतकी होती सुरुवातीला. डिसेंबर महिन्याचा लाभ 1,60,00,000 महिलांना दिला गेला असल्याची माहिती आहे. म्हणजेच लाभ मिळणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या 86 लाखांनी कमी झाली आहे. तर ही संख्या कमी होत चालली आहे, कारण की KYC मुळे लाडकी बहीण योजनेच्या एकूण लाभार्थी महिला संख्येमध्ये 1,90,00,000 महिलांनी KYC करण्यासाठी अर्ज केला होता. याचा अर्थ 2,46,00,000 महिला लाभार्थ्यापैकी 55,00,000 महिला लाभार्थ्यांनी KYC करण्यात आलेली नाही. तर ज्यांची KYC झालेली नाही त्या महिलांची संख्यात घट झाली आहे. तर ज्या महिलांची KYC राहिली आहे त्यांनी 31 तारखेपर्यंत करून घ्यावी. तर या महिलांमध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 1,60,00,000 महिलांनी योग्य प्रकारे KYC केलेली आहे. तर लक्ष द्या लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 1,60,00,000 महिलांनी योग्य प्रकारे KYC केल्याने त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याची माहिती आहे. ज्या 1,90,00,000 महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यापैकी त्यांच्याकडून पर्याय निवडण्यात चूक झाली आहे. त्या महिलांना KYC दुरुस्त करता येईल. KYC दुरुस्तीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत दिलेली आहे सरकारने. तर ही मोठी बातमी आहे. तर लक्ष द्या की 31 मार्च 2026 पर्यंत KYC करण्यासाठी आपल्याला मदत मिळाली आहे. तर KYC दुरुस्ती शेवटची संधी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तर PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयेच दिले जातात. तर डबल लाभ घेता येणार नाही, एकूण 500 दिले जातात. तर महायुतीमधील पक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं. कधी पूर्ण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबरचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान देण्यात आला होता. आता लाडक्या बहिणीकडून जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर हा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली होती. महायुती सरकार सत्तेत येण्यास ही योजना लाभण्यात आली होती. महायुती सत्तेत येण्यासाठी तर लाडकी बहीणच योजनेच्या लाभार्थी महिलांना पात्र ठरण्यासाठी संबंधित कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा KYCसाठी बघा काय काय लागते. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पात्र ठरण्यासाठी संबंधित कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. ज्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये नसावी, याशिवाय संबंधित कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावे 4 चाकी वाहन नसावं. तर ह्याच्यामध्ये 50% महिला वगळण्याचा सरकारचा निर्णय मोठा आहे की अर्ध्यानिम्या, कारण की सरकारकडे सध्या बजेटच नाही. बजेट नसल्यामुळे या महिलांना वगळण्याचा सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आहे की कोणत्या ना कोणत्या कारणावरून लाडक्या बहिणींना वगळावं आणि हा आकडा घट करून कमीत आणावा माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी, जेणेकरून सरकारवर तिजोरीवर ताण पडू नये यासाठी. तर लक्ष द्या. तर कुटुंबातील 2.5 लाख आणि 4 चाकी वाहन जर असेल तर कारण की 4 चाकी वाहन तर 60% महिलांकडे त्यांच्या घरी कुटुंबात आहे याची गॅरंटी सध्या तर आहे नक्कीच, कारण की या सरकारचा मोठाच निर्णय आहे. तर तुम्ही नवीन असाल तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद.